आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यागालाही अभिमान वाटावा इतका महान त्याग तुझ्या त्यागानं जागा झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान अशा जागतिक कीर्तीच्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या राजमाता राष्ट्रमाता विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अखंड भारतभूमीचा मानबिंदू असणाऱ्या या तमाम महामानवांना मी सागरमधने प्रथमतः मानाचा मुजरा करतो। खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज कधीच इतिहास निर्माण करू शकत नाही, तर तो समाज इतिहास जमा होतो। अहिल्यादेवींचा लोककल्याणकारी इतिहास जमा करण्याचं पाप याच देशाच्या मातीमध्ये घडत आलं आणि एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन 29 वर्ष लोककल्याणकारी राज्य करणाऱ्या अहिल्या मातेला हातामध्ये पिंड घेऊन फक्त धार्मिकतेच्या चौकटीमध्ये बंदिस्त करून टाकलं। अरे हिमालयापेक्षाही जास्त उंचीचं शौर्य आणि पराक्रम होता अहिल्या मातेचा। हळूहळू त्याला सह्याद्री एवढं करत करत आता एखाद्या टेकडी एवढं करून सारा इतिहास गायब झाला आमच्या डोळ्यासमोर। बांधवांनो, पुराणामध्ये गौतम ऋषींची पत्नी असणारी अहिल्या आमच्या घराघरापर्यंत पोहोचली, पण या देशाच्या मातीमध्ये 29 वर्ष एक स्त्री असताना सुद्धा आदर्श राज्यकारभार करणारी पुण्यश्लोक अहिल्या माता मात्र अजूनही आम्हाला समजलेल्या दिसत नाही। पुराणातल्या अहिल्याला ऋषीनं शाप दिला, तिचा दगड झाला आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या पायाच्या स्पर्शानं तिचा उद्धार झाला की नाही मला माहित नाही, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याच्या पदस्पर्शानं रामासहित सगळ्या देवांचा उद्धार झाला हे मात्र आम्हाला विसरून चालणार नाही। ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुषांमधले जगात सर्वोत्तम राजे होते, अगदी त्याच पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या स्त्रियांमधल्या जगाच्या पाठीवरच्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या होत्या। हा अहिल्या मातेचा खरा इतिहास आहे। मग प्रश्न उभा राहतो, कशी होती अहिल्यादेवीच्या जन्मावेळची परिस्थिती, कशा घडल्या अहिल्यादेवी होळकर? असं म्हणतात की ज्या ज्या वेळी या सृष्टीमध्ये अन्याय अत्याचार आणि अधर्माचा जन्म होईल त्यावेळी या सगळ्यांना संपवणारी एक व्यक्ती या मातीमध्ये जन्माला येईल आणि तेच घडलं होतं। 31 मे 1725 साली आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या गावी मराठी वतनदार माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबात एक कन्या रत्न जन्माला आलं। ज्या कन्येच्या तेजानं साक्षात सूर्यही लाजला। मोठ्या आनंदानं याच कन्येचं नाव अहिल्या असं ठेवण्यात आलं। ही तीच अहिल्या जिनं सत्याचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र या देशाच्या मातीमध्ये राबवलं। ही तीच अहिल्या जिनं चूल आणि मूल या समाज व्यवस्थेच्या बेड्या तोडून एका स्त्रीचं सामर्थ्य काय असतं हे जगाला दाखवून देण्याचं काम केलं। अहिल्यादेवी होळकरांचे वडील माणकोजी शिंदे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, पण त्याचसोबत मुत्सद्दी राजकारणी सुद्धा होते आणि म्हणूनच अगदी लहान वयापासूनच कुटुंबामधूनच अहिल्या मातेला घोडा चालवणे, तलवार चालवणे, भालाफेक, पोहणे यांच्यासारख्या सगळ्या कलांचं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं जात होतं आणि म्हणूनच वयाच्या अवघ्या 6व्या-7व्या वर्षी अहिल्या माता या सगळ्या कलांमध्ये पारंगत झाल्या होत्या। खरं तर लहानपणापासून आई वडिलांचे संस्कार उत्तम असतील ना, तर पुढे जाऊन ही मुलं उत्तम संस्कारानं जगाच्या इतिहासामध्ये स्वतःचं नाव सुवर्णाक्षरानं कोरतात। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। अहिल्यादेवी होळकरांच्या आई वडिलांनी लहानपणापासून अहिल्या मातेवरती जे उत्तम संस्कार केले ना, त्यामुळेच पुढे जाऊन अहिल्या मातेनं संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा आदर्श राज्यकारभार करून दाखवला। एखादं वडाचं रोपटं असतं, ते रोपटं लहान असताना एखाद्या शेळीच्या पायानं देखील कोलमडून पडतं, पण तेच रोपटं लहान असताना त्याच्या भोवती जर आपण कुंपण घातलं ना, तर ते रोपटं ज्या वेळेला मोठं होतं त्याची मुळं खोलवर जातात, त्याचा बुंधा पक्का होतो आणि भविष्यात हत्तीनं जरी टक्कर दिली तर ते झाड कोसळणं तर दूर जागेवरून हलू सुद्धा शकत नाही। असं विचारांचं आणि संस्कारांचं कुंपण आपल्याला आपल्या पोरांच्या मनाभोवती घालता आलं पाहिजे, यासाठी अहिल्या मातेचा इतिहास वाचायचा। कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या आई वडिलांनी लहानपणापासूनच अहिल्या मातेच्या मनाभोवती चांगल्या विचारांचं आणि संस्कारांचं कुंपण घातलंय। राष्ट्रभक्तीची बीज अहिल्या मातेच्या मनामध्ये रुजवण्याचं काम केलंय आणि म्हणूनच त्या संस्कारांना अहिल्यादेवी होळकरांची वाटचाल सुरू झाली। बांधवांनो, अहिल्यादेवी होळकरांच्या लहानपणीचा एक फार सुंदर प्रसंग आहे। अहिल्या मातेचं वय वर्ष अवघं 7 ते 8 वर्षांचं। गावामध्ये असणाऱ्या
महादेवाच्या मंदिरासमोर आपल्या लहान लहान मैत्रिणींना सोबत घेऊन अहिल्यामाता वाळूपासून आणि चिखल मातीपासून एक महादेवाची पिंड तयार करत होत्या. साक्षात महादेवाच्या मंदिरासमोर बसून त्या महादेवाचं स्मरण करून जीव ओतून अहिल्यामाता आणि त्यांच्या लहान लहान मैत्रिणींना बघता बघता महादेवाची सुंदर पिंड तयार केली. पण त्याच वेळेला समोरून 2 घोडेस्वार सुसाट वेगानं घोडे दौडत येताना पाहायला मिळाले. बघता बघता त्या घोड्यांच्या टापांचा आवाज अगदी जवळ येऊ लागला. अहिल्यामातेच्या सोबत असणाऱ्या लहान लहान मैत्रिणी प्रचंड घाबरल्या, कारण ते घोडे त्या लहान मुलींच्या दिशेनंच येत होते. बघता बघता अहिल्यादेवींच्या जवळ असणाऱ्या त्या सगळ्या मैत्रिणी घाबरून पळून निघून गेल्या. पण 7 ते 8 वर्षांची अहिल्या मात्र त्या पिंडीचं रक्षण करण्यासाठी त्याच ठिकाणी बसून राहिली. सुसाट वेगानं धावत येणारे ते घोडे आता अगदी जवळ आले होते. त्या घोडेस्वारांना काही कळेना, घोडे जर थांबले नाही तर सरळ त्या मुलीच्या अंगावरून जातील, तिच्या शरीराचा चेंदामेंदा करून टाकतील. त्या घोडेस्वारांनी लगाम खेचला, अगदी जवळ आले आणि त्याच वेळेला ते घोडेनी दोन्हीही पाय हवेत उंच करत अगदी त्या लहान मुलीच्या जवळ येऊन ते घोडे थांबले. त्या घोड्यांच्या टापांनी तिथली माती उंच उडाली. त्या घोडेस्वारांना आश्चर्य वाटलं. अरे 7 ते 8 वर्षाची लहान मुलगी, तिला भीती नाही का वाटली, भय नाही का वाटली की इतक्या सुसाट वेगानं हे दोन्ही घोडे आपल्या दिशेनं धावत येत आहेत. हे घोडे जर थांबले नाही तर सरळ आपल्या अंगावरून आपल्याला चिरडून निघून जातील. तिला भीती भय असं काहीच वाटलं नाही का? त्या 2 घोडेस्वारांपैकी एका घोडेस्वारानं प्रश्न विचारला, हे मुली, तुझं नाव काय? त्यावेळी 7 ते 8 वर्षाच्या अहिल्यानं उत्तर दिलं, माणकोजी शिंदे पाटलांची अहिल्या. त्या घोडेस्वारांनी पुढचा प्रश्न विचारला, एवढे सुसाट वेगानं घोडे तुझ्या दिशेनं धावत येत आहे, तुला भीती नाही का वाटली, भय नाही का वाटलं की हे घोडे जर थांबले नाही तर आपल्याला चिरडून निघून जातील? त्यावेळी 7 ते 8 वर्षांची अहिल्या उत्तर देते, धनगराची लेक आहे, भीती काय असते माहीत नाही. मोठ्या कष्टानं ही महादेवाची पिंड मी आणि माझ्या मैत्रिणींनी तयार केली. तिचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. प्रसंगी प्राण गेला तरी बेहत्तर, पण आपला धर्म उद्ध्वस्त होता कामा नये, ही शिकवण मला माझ्या आईबापानं दिली आहे. अवघे 7 ते 8 वर्षाचं वय असताना सुद्धा अहिल्या मातेच्या मनामध्ये स्वतःच्या कार्याविषयी, धर्माविषयी किती प्रचंड आस्था होती ना, हे या प्रसंगावरून दिसून येतं. आणि बांधवांनो, ते दोन्ही घोडेस्वार कोणी सामान्य घोडेस्वार नव्हते. त्यातले एक होते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर आणि दुसरे घोडेस्वार होते श्रीमंत बाजीराव पेशवा. मल्हारराव होळकरांनी त्या 8 वर्षाच्या अहिल्याच्या डोळ्यातलं प्रचंड तेज पाहिलं, तिच्या चेहऱ्यावरचं ते धाडस पाहिलं, तिचं ते सामर्थ्य पाहिलं, तिचे धर्माविषयीची प्रचंड निष्ठा पाहिली. आणि त्याच वेळी मल्हाररावांनी ठरवलं, याच मुलीला आपल्या होळकर घराण्याची सून बनवायचं. आपला एकुलता एक मुलगा खंडेराव होळकरांचा विवाह याच मुलीसोबत लावून द्यायचा. आणि मल्हारराव होळकरांनी माणकोजी शिंदे पाटलांना बोलावणं धाडलं आणि 1733 साली वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विवाह श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव होळकरांसोबत झाला. खरं तर अहिल्यादेवी होळकरांच्या आयुष्यातला हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. कारण अहिल्यादेवीच्या इतिहासामध्ये मल्हारराव फक्त त्यांचे सासरे नाही आहेत, तर अहिल्यादेवी होळकरांचे गुरु म्हणून सुद्धा मल्हाररावांची भूमिका फार महत्त्वाची. आणि मुळातच पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान जर कुणाचं असेल तर ते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांचं आहे. कारण मल्हारराव म्हणजे शौर्य, मल्हारराव म्हणजे पराक्रम, मल्हारराव म्हणजे धाडस, मल्हारराव म्हणजे विश्वास, मल्हारराव म्हणजे अहिल्यादेवींच्या पाठीवर आयुष्यभर पडत राहिलेली कौतुकाची थाप. मल्हारराव होळकरांनी आपल्या 8 वर्षांच्या सुनेला शिकवलंय युद्ध कसं लढायचं, तलवार कशी चालवायची, भाला कसा चालवायचा. युद्ध रणांगणावरती ज्यावेळी सुरू होतं, तोफांचे भयानक आवाज होतात, त्यावेळी निधड्या छातीनं त्याला कसं सामोरं जायचं हे मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवी होळकरांना शिकवलंय. अहिल्यादेवी होळकरांचे पती खंडेराव होळकर हे मल्हाररावांप्रमाणेच अत्यंत शूरवीर योद्धे होते. आपली पत्नी अहिल्या ही धर्मशास्त्र, नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्रात आपल्यापेक्षा हुशार आहे याचा खंडेरावांना विलक्षण अभिमान होता. ते नेहमी असं म्हणायचे की मी युद्धामध्ये तरबेज आहे, पण अहिल्या इतकं धर्मशास्त्र मला कळत नाही. या शब्दामध्ये ते अहिल्यादेवींचं मनोमन कौतुक करायचे. पण दुर्दैवानं काही हरामखोर इतिहासकारांनी आणि जातीवादी लेखकांनी जाणीवपूर्वक खंडेराव होळकरांचा इतिहास बदनाम केला.
खंडेराव होळकरांना व्यसनी, अय्याशी करणारे, रयतेची आणि राज्याची कदर नसणारे असा खोटा इतिहास रंगवून खंडेराव होळकरांचा इतिहास बदनाम केला गेला. अरे कुणी सांगितला हा इतिहास? मुळात खंडेराव होळकर आपल्या पित्याप्रमाणे मल्हाररावांप्रमाणेच शूरवीर योद्धा होता. वयाच्या 12व्या वर्षी रणांगणावर लढायला गेला होता. फौजेचं नेतृत्व केलं होतं. इतकंच काय तर 1754 साली कुंभेरच्या लढाईमध्ये रणांगणावरती शौर्य गाजवत असताना समोरून आलेला एक तोफेचा गोळा थेट छातीवरती आदळला आणि त्या रणांगणावरतीच, रणभूमीवरतीच खंडेराव होळकरांना वीरमरण आलंय. अहिल्यादेवी होळकरांचे पती खंडेराव होळकर सुद्धा मल्हाररावांप्रमाणे शूरवीर, पराक्रमी योद्धे होते. हा त्यांचा खरा इतिहास आहे. खरं तर खंडेराव होळकरांच्या मृत्यूनंतर त्या काळी समाजामध्ये अनिष्ट प्रथा अस्तित्वात होती. ती म्हणजे सती प्रथा. नवरा मेला की नवऱ्याच्या चितेमध्ये त्याच्या पत्नीला जिवंत उडी टाकावी लागत होती आणि स्वतःला जाळून घ्यावं लागत होतं. पण मल्हारराव होळकरांच्या सांगण्यावरून अहिल्यादेवी होळकर खंडेरावांच्या मृत्यूनंतर सती गेल्या नाहीत आणि स्त्रियांवरती अन्याय करणारी अमानुष सती प्रथा सुद्धा नाकारण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं होतं. अरे होळकरांनी हे राज्य कुणाची गुलामगिरी करून मिळवलेलं नाही, तर तलवारीच्या पातीवर आणि मनगटातल्या पराक्रमाच्या जोरावरती होळकरांच्या प्रत्येक वारसदारानं हे राज्य उभं केलंय. अगदी काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत आणि काठेवाडपासून कलकत्त्यापर्यंत अखंड भारतामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी 5000पेक्षा जास्त मंदिरं बांधली. हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. कित्येक ठिकाणी अन्नछत्र उभी केली. नद्यांवरती घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, बारवा बांधल्या. एवढं सगळं लोकहिताचं कार्य पुण्यश्लोक अहिल्या मातेनं केलं. त्यावेळेला हिंदुस्थानमधल्या सगळ्यात संपन्न राज्यांपैकी एक होळकरांचं राज्य होतं. पण असं असताना देखील अहिल्यादेवींनी जी मंदिरं बांधली, जे घाट बांधले, ज्या धर्मशाळा बांधल्या, जी लोकहिताची कामं केली ना, त्यासाठी राज्याच्या खजिन्यातून पैसा घेतला नाही, लोकांकडून गोळा झालेला कराचा पैसा वापरला नाही, तर जी काही लोकहिताची कामं केली त्यासाठी पैसा वापरला तो स्वतःच्या खाजगी संपत्तीमधून. होळकरांच्या राज्याचं एक वैशिष्ट्य होतं. ज्याप्रमाणे मासाहेब जिजाऊंचा खाजगी संपत्ती कोश होता, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई राणी साहेबांचा खाजगी संपत्ती कोश होता, अगदी त्याच पद्धतीनं मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवी होळकरांचा खाजगी संपत्ती कोश तयार केला होता. आणि पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली जी संपत्ती आहे ना, ती व्यक्तिगत वापराकरता अहिल्यादेवींच्या कोशामध्ये ठेवली होती. स्वतः ब्रिटिशांनी असं लिहून ठेवलंय की अहिल्यादेवी होळकरांच्या संपत्ती कोशात असलेला जो खजिना होता तो त्या काळी 15 कोटींचा होता. जगात आत्तापर्यंत सगळ्यात जास्त कौटुंबिक संकट जर कोणत्या राज्यकर्त्यावर आली असतील ना, तर ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवरती आली. कारण अहिल्यादेवींच्या हयातीतच नवरा खंडेरावांचं निधन झालं, सासरे मल्हारराव होळकरांचं निधन झालं, मुलगा मालेरावाचं निधन झालं, जावई यशवंत फणसेंचं निधन झालं. राज्य करू शकेल असा करता पुरुषच घरात उरला नाही. अशा वेळी स्वतः अहिल्यादेवी होळकरांनी एक स्त्री असताना सुद्धा स्वतः राज्य करण्याचा निर्धार केला. पण आपल्याकडे म्हणतात ना, चांगल्या कामात मांजरांपेक्षा माणसंच जास्त आडवी जातात. ज्यावेळी अहिल्यादेवी होळकर स्वतः राज्याच्या गादीवरती बसले ना, त्यावेळी गंगोबा चंद्रचूड नावाच्या दिवानानं राघोबा पेशव्यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात तो लिहितो, होळकरांच्या राज्याचा कुणीही वारस जिवंत राहिलेला नाही. बाई एकटी आहे, आपला आहे. आक्रमण करून तू हे प्रचंड वैभव असणारं राज्य बळकावून घे. आणि आल्या संधीचा फायदा घेण्यासाठी तात्काळ 30,000ची फौज घेऊन राघोबा पेशवा होळकरांच्या राज्यावर चाल करून आला. पण अहिल्यादेवी होळकरांची दूरदृष्टी बघा. अहिल्यादेवी होळकरांनी अगोदरच आपल्या राज्यातल्या स्त्रियांना शस्त्रास्त्र चालवायला शिकवली, लढाईचं प्रशिक्षण दिलंय आणि 5,000 सैनिक स्त्रियांची स्वतंत्र फौज तयार करून ठेवलेली आहे. अखंड हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये स्त्रियांची स्वतंत्र फौज तयार करणारी पहिली महाराणी म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय. अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या राज्यातल्या स्त्रियांना प्रशिक्षण देऊन 5,000 सैनिक स्त्रियांची स्वतंत्र फौज तयार केली. पण केवळ तलवार हाती असून चालत नाही, तलवारीबरोबर बुद्धी चातुर्य सुद्धा असावं लागतं. होळकरांच्या राज्यावर चाल करून आलेल्या राघोबा पेशव्याला अहिल्यादेवी होळकरांनी एक पत्र लिहिलं. त्या पत्रात अहिल्यादेवी होळकर असं लिहितायत, मी एक अबलाबाई असं समजू नका. खांद्यावरती भाला टाकून रणांगणात उभी राहील ना,
त्यावेळी प्रचंड जड जाईल तुम्हाला. माझ्या पूर्वजांनी खुशमस्करी करून हे राज्य मिळवलेलं नाहीये, तर तलवार गाजवून हे राज्य उभं केलंय. माझे राज्य हिरावून घेण्यासाठी आपण सैन्य घेऊन आलात, पण तुमची ही इच्छा मी कदापि पूर्ण होऊ देणार नाही. माझ्या आधिपत्याखाली तयार केलेली स्त्रियांची फौज तुमच्याशी युद्ध करेल. जर मी हरले ना तर कोणी नावं ठेवणार नाही, पण जर तुम्ही हरलात ना तर एका महिलेकडून हरलात म्हणून तुम्हाला जगात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. या गोष्टीचा विचार करून मगच लढायला या. ज्यावेळी हे पत्र राघोबा पेशव्याने वाचले ना, अहिल्यादेवींचे कणखर शब्द ऐकून राघोबा तिथंच गार पडलाय. त्यांना लढाईचा विचार सोडून दिलाय आणि आपली 30,000ची फौज घेऊन अहिल्यादेवी होळकरांना शरण आलाय. शत्रूला रणात पराभूत करण्याऐवजी पहिल्यांदा मनात पराभूत करायचं असतं, कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही. हे मानसशास्त्र अहिल्यादेवी होळकरांना अवगत होतं.